माणदेश. सर्व दिशांनी चहू बाजूंनी उंच उघड्या डोंगरांनी वेढलेला हा प्रदेश. याच शुष्क कोरड्या प्रदेशात बसलंय किरकसाल नावाचं एक जैव संपन्न असं आदर्श गाव. दुष्काळी भागातील या गावाला आपण जैव संपन्न असं का म्हणतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचं उत्तर आहे ते इथल्या गावकऱ्यांनी आपल्या गावातील जैव विविधता जोपासण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये. किरकसालच्या गावकऱ्यांनी वन्यजीव संवर्धनासाठी राबवलेलं मॉडेल हे गाव पातळीवर राबवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संवर्धनाच्या कामाला दिशा दाखवणारं ठरलंय. किरकसाल हे गाव सातारा जिल्ह्यातील पूर्वेच्या बाजूला मानदेशातील मान तालुक्यातील डोंगरी भागामध्ये असलेले हे किरकसाल गाव आहे. या गावामध्ये विशेषतः 1802.64 हेक्टर या गावचं एकूण क्षेत्रफळ आहे. त्यापैकी 631.43 हेक्टर या गावची फॉरेस्टची जमीन आहे, वन विभागाची जमीन आहे. या गावामध्ये गावचं ग्रामदैवत श्री भैरवनाथ आहे आणि गावामध्ये पुण्यमाता आईसाहेब महाराजांचं हे जन्मगाव आहे. या गावामध्ये जवळपास 11 जातीची लोक एकत्र गुण्यागोविंदानं नांदतात. बऱ्यापैकी या गावचं जे उत्पन्न आहे ते शेतीवर अवलंबून असलेलं उत्पन्न आहे आणि तसेच पशुपालन हा या गावातील मुख्य व्यवसाय आहे. सोनेरी मुलामा चढावा तसा उन्हाळ्यात किरकसालचा गवताळ प्रदेश दिसतो. या अशा गवताळ अधिवासात नांदणारे वन्यजीव आणि पक्षी ही या गावची जैव संपत्ती. ही जैव संपत्ती गावकऱ्यांकडून पिढ्यानपिढ्या जतन करत आल्याची विविध पद्धतीची उदाहरणं आपल्याला गावात दिसतात. किरकसालच्या वनक्षेत्रामध्ये अशी ठिकाणं आहेत किंवा अशी भागा आहेत की त्या भागामध्ये काय स्थानिक नावांमुळे त्या भागाच्या वन्यप्राण्यांची ओळख आहे. जसं लांडग्याचं बीळ म्हणून एक कुर्णातला भाग आहे की तिकडे पूर्वी लांडग्याचं प्रमाणामध्ये विपुल प्रमाणात डेनिंग साईड होतं किंवा ब्रीडिंग साईड होतं. आणि एक लांडकदारा म्हणून एक भाग आहे की तिथे एक लांडग्याचं खोरच होतं की त्या भागामध्ये लांडग्याचं रेस्टिंग साईड असेल किंवा ब्रीडिंग साईड आढळत होतं. ससेखोलन म्हणून आमचा डांबीच्या खोऱ्यातला भाग आहे की तिथे तो भाग सशांसाठी फेमस, म्हणजे त्या भागामध्ये सशाचं प्रमाण भरपूर प्रमाणात दिसतं. किरकसालची जैव विविधता नोंदवही तयार करण्याच्या निमित्ताने गावातील तरुण एकत्र आले. ही नोंदवही तयार करता करता संपूर्ण गावच त्यांच्या या कार्यात सहभागी झालं. या माध्यमातून त्यांनी शिकारी पक्ष्यांसह गवताळ अधिवासात राहणाऱ्या पक्ष्यांच्या 204 प्रजातींची नोंद केली. यामधून किरकसालचा गावपक्षी म्हणून खाटीक या पक्षाची निवड करण्यात आली. किरकसालमधील नळीचा तलाव हे पाणपक्ष्यांचं हक्काचं घर. या तलावात बदक जातीचे पक्षी हमखास दिसतात. हिवाळ्यात अनेक जातीचे पक्षी मायग्रेशन करून किरकसालमधील नळीच्या तलावाबरोबरच वाघजाई तलावात देखील येतात. किरकसालचे जे वनक्षेत्र आहे हे काटेरी वनांनी आणि गवताळ प्रदेशांनी व्यापलेले आहे. तर या वनक्षेत्रामध्ये वन्य वनस्पती, ज्या काटेरी वन्य वनस्पती असतील, गवताच्या काय वनस्पती असतील, त्यांचा भरपूर प्रमाणात चांगला आढळ आहे. तर पूर्वीपार हा दुष्काळी भाग नसून कमी पावसाचा प्रदेश आहे, म्हणजे या भागामध्ये थोडासा कमी पाऊस पडतो. पण या भागामध्ये ज्या आढळणाऱ्या ज्या वनस्पती आहेत किंवा इथे आढळणारे जे वन्य प्राणी आहेत त्यांची या वातावरणाशी किंवा त्यांनी एक पूर्ण या भागाशी निगडीत करून घेतलेलं. तर अशा या वातावरणामध्ये आपल्याला वन्य वनस्पतींबरोबर वन्य प्राण्यांचे जसे तरस असेल, लांडगा असेल, ससा असेल, सायाळ असेल, रानमांजर असेल, या प्रजातींचे देखील दर्शन होते. किरकसालचा प्रदेश शुष्क वाटत असला तरी फुलपाखरांच्या अनेक प्रजाती या ठिकाणी आढळतात. गावातील तरुणांनी नोंदवहीच्या माध्यमातून फुलपाखरांच्या 78 प्रजातींची नोंद केली. किरकसालमध्ये विविध फुलपाखरांच्या प्रजातींची विविध भागातून नोंदी घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर वैशिष्ट्यपूर्ण नोंद अशी की महाराष्ट्र राज्याचं राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन हे पावसाळ्याच्या दिवसामध्ये वेस्टर्न घाट या ठिकाणाहून किरकसाल या ठिकाणी स्थलांतरित करून येते. या फुलपाखराची जीवनक्रम आम्ही नोंद घेतलेली आहे. देशातील इतर भागांप्रमाणेच किरकसालमध्येही लांडग्यांची संख्या कमी झाली. किरकसालमध्ये गवताळ अधिवासात राहणारे
तृणभक्षी प्राणी आढळत नाहीत. त्यामुळे इथले तरस, लांडगे आणि खोकड हे गावातील शेळ्या, कुत्रे, कोंबड्या, ससे यांवर अवलंबून राहतात. शिवाय लांडग्यांची संख्या कमी होण्यासाठी गाव पातळीवर देखील काही कारणे आहेत. लांडगी संख्या कमी व्हायचं म्हणजे कारण कसं आहे, शेळ्या मेंढ्या कोकणाला गेलं चारा उरतो, कोकण भागालाही. त्याच्यामुळे लांडग्या ही समजा इकडून तिकडे त्यांच्या मागे गेलं तिकडे. मग तिकडून जेव्हा ती पाऊस पडल्यावर खालता येतील आपल्या गावावर, तेव्हा ती लांडग्या इकडे येणार आपल्याकडं. ह्याच्यामुळे संख्या थोडी कमी आहे आपल्या इकडे बघायला. किरकसालमधील लांडग्यांची सध्या परिस्थिती जाणून घेण्यासाठी WWF या संस्थेच्या माध्यमातून गावातील तरुण एक संशोधन प्रकल्प राबवत आहेत. यामध्ये किरकसाल आणि त्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये कॅमेरा ट्रॅपिंग करून त्या माध्यमातून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न होतोय. या प्रकल्पाच्या माध्यमातून एक चांगला डेटा, बेसलाईन डेटा जे आपण म्हणतो, तो एक तयार होणार आहे की लांडग्यांचं या भागामध्ये किती प्रमाणामध्ये आढळ स्थान आहे किंवा त्याचं रेस्टिंग साईड किंवा डेनिंग साईड आहे का. ह्याच्यातनं आपल्याला पुढे भविष्यात त्यांच्या संवर्धनासाठी कुठल्याही उपाययोजना करता येईल याविषयी आपल्याला ठोस माहिती भेटणार आहे. जैवविविधतेच्या संरक्षणासाठी किरकसाल हे गाव महत्त्वाची भूमिका बजावत आहे. लोकसहभागातून जैवविविधता संवर्धनासाठी एकत्र मिळून केलेल्या कामाला यश मिळतंच. याचा आदर्श गाव किरकसाल हे उत्तम उदाहरण आहे.